नमस्कार मित्रांनो, जीटेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं स्वागत करतो। तर एक योजनेविषयी आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत आणि महत्त्वाची माहिती आहे। त्याची अंमलबजावणी आता आजपासून सुरू झालेली आहे आणि लवकरच पूर्ण महाराष्ट्रभर ही योजना आता लागू करण्यात येणार आहे। तर ही योजना कोणती आहे, काय असणार आहे, यामध्ये कोणाचा फायदा होणार आहे, तर ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये नक्कीच बघणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर एक लाईक नक्कीच करा। तर सुरू करायच्या व्हिडिओला। तर आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावित केलेल्या एक राज्य एक नोंदणी योजनेची अंमलबजावणी प्रायोगिक तत्त्वावर आता मुंबई शहर आणि उपनगरातही सुरू होत आहे। म्हणजे दिनांक 17 फेब्रुवारी 2025 पासून ही पद्धत आता लागू केली जाणार असून ती यशस्वी झाल्यास आता पुढील एका महिन्यात संपूर्ण राज्यामध्ये ही योजना लागू करण्याचं नोंदणी किंवा मुद्रांक शुल्क विभागाचा हा मानस असणार आहे। सध्या महाराष्ट्रातील जमिनी आणि मालमत्तांच्या दस्तांची नोंदणी संबंधित जिल्ह्याच्या सहनिबंधक कार्यालयातच करावी लागते। त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीने इतर जिल्ह्यातील मालमत्ता खरेदी केली तर तिला त्या जिल्ह्यात जाऊनच दस्तीची नोंदणी ही करावी लागते। ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गैरसोयीची ठरत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक राज्य एक नोंदणी ही संकल्पना जाहीर केली आहे। या धोरणामुळे आता राज्यभर कुठेही दस्तावेजमध्ये नोंदणी ही करता येणार असून खरेदीदारांना इच्छित ठिकाणी त्यांचा व्यवहार पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे। प्रारंभी या उपक्रमाअंतर्गत मुंबई शहर आणि उपनगरातील जवळपास 32 उपनिबंधक कार्यालये परस्पर जोडली गेली आहेत। त्यामुळे खरेदीदारांना आता दस्त नोंदणीसाठी ठराविक कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही। कोणत्याही संबंधित कार्यालयातून दस्ताची नोंदणी आता करणे शक्य होणार आहे। या उपक्रमातील तांत्रिक अडचणीचे निराकरण केल्यानंतर पुढील एका महिन्यात संपूर्ण राज्यात ही योजना आता लागू करण्याची नियोजन आता असणार आहे। सध्या फक्त मुंबई शहर आणि मुंबई उपनगर सध्या या दोन शहरांमध्येच सध्या ही योजना सुरू करण्यात आली आणि टप्प्याटप्प्याने ही योजना आता हा उपक्रम इतर जिल्ह्यातही राबवण्याचा मानस असणार। मार्च महिन्यात दस्त नोंदणी ही मोठ्या प्रमाणात केली जाते कारण रेडी नेकनर दरात वाढ होण्याची शक्यता असते। आता रेडी नेकनर हा एक प्रकारचा दर आहे, तो सरकारने ठेवलेला मालमत्तेच्या व्यवहारांसाठीचा बेंचमार्क खर्च असतो। याला तर सर्कल रेट किंवा मार्गदर्शक मूल्य असेही म्हटलं जातं। ह्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळेच आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात राज्यभर हा उपक्रम लागू करण्याऐवजी फक्त मुंबईतील प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची आता अंमलबजावणी केली जाणार आहे। तर हीच प्रकारची एक योजना असणार आहे। आता तुम्हाला जर तुमच्या मुद्रांकाची नोंदणी करायची असेल तर तुम्हाला आता तुमच्या शहरामध्ये तुम्हाला म्हणजे जिथे तुम्ही मालमत्ता घेतली आहे तिथे सुद्धा तुमची नोंदणी ही केल्या जाऊ शकते। आता समजा पुण्यातल्या माणसाने जर समजा दुसऱ्या ठिकाणी जर जागा घेतली तर त्या ठिकाणी त्यांची नोंदणी केली जाण्यासाठी जावं लागत आहे। तर ही यासाठी वेळ आणि खर्च हा जास्त लागत असे। आता ही या योजनेमुळे म्हणजे एक राज्य एक नोंदणीच्या संकल्पनेमुळे सध्या ज्या ठिकाणी तुम्ही नोंदणी करण्याची तुमची इच्छा आहे त्या ठिकाणी तुम्ही ही नोंदणी करू शकता। तर अशी अतिशय महत्त्वाची आहे, ज्यांना आता जमिनीचे व्यवहार करायचे असेल तर तुम्हाला हव्या त्या ठिकाणी त्यांची नोंदणी ही करू शकता। तर ही महत्त्वाची योजना आहे। सध्या प्रायोगिक तत्त्वावर फक्त मुंबई शहर आणि उपनगरामध्ये म्हणजे 32 उपनगरामध्ये सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे। लवकरच ही टप्प्याटप्प्याने महाराष्ट्रामध्ये सुरू केले जाईल। तर चला ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा, नवीन चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।